आपण बेसनची बर्फी कशी बनवायची ते आता बघणार आहोत. त्यासाठी 1 वाटी साखर, 1.5 वाटी तूप आणि त्याच वाटीने 3 वाट्या बेसन घ्यायचं आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स. आपल्याला बर्फी बनवण्यासाठी इथे एकतारी असा पाक बनवून घ्यायचा आहे. पाक बनवण्यासाठी 1 वाटी साखर असेल तर अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाक बनवायला ठेवायचा आहे. आणि लगेच दुसऱ्या साईडने कढई ठेवून त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर पूर्ण बेसन त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बेसन जसं जसं आपलं शिजत येणार आहे तसं तसं ते पातळ होत जाणार आहे. तुम्ही इथे बघू शकता बेसन असं पातळ होत चाललेलं आहे आणि बेसन एकदम असं वरती फसफस करून आल्यानंतर असं समजायचं आता आपलं बेसन पूर्णपणे शिजलेलं आहे. आणि नंतर मग त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे. पाणी थोडंच ॲड करायचं, जास्त ॲड करायचं नाही. म्हणजे पाणी ॲड केल्यामुळे ते आपलं बेसन असं रवाळदार होणार आहे आणि बर्फी छान बनणार आहे. आणि नंतर ते 2 मिनटं शिजवून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेच पाक चेक करून घ्यायचा, पाक शिजला आहे की नाही. मध्ये मध्ये पाकाला पण हलवत राहायचं आहे आणि पाकाला अशी एकतार व्यवस्थित अशी सुटलेली आहे. आणि नंतर तो गरम गरम पाक त्या बेसनामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं ते थंड होत जाणार आहे तसं ते घट्ट होत जाणार आहे. त्यासाठी आपल्याला गरम गरम एका प्लेटमध्ये त्याला सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता ते घट्ट होत चाललेलं आहे. अशा पद्धतीने त्याला प्लेटमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच त्यावरती ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आणि ते ड्रायफ्रूट्स हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहे, म्हणजे ते त्याला व्यवस्थित असे चिपकून राहतील. अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडं थंड झाल्यानंतर लगेच त्याला काप पाडून घ्यायचे आहेत. काप पाडून घेतल्यानंतर त्याला परत रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनटामध्ये लगेच आपली बर्फी तयार होणार आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने बर्फी तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की अलगद अशी बर्फी निघत आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बर्फी काढून घ्यायची आहे आणि एकदा नक्कीच करून बघा, खायलाही खूप छान लागते. सो थँक्स फॉर वॉचिंग.